नमस्कार छोट्या दोस्तांनो. आज आपण पुन्हा एकदा एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत, जी आहे सिंह, उंदीर आणि ससाची. तर मग मित्रांनो, तयार आहात ना गोष्ट ऐकायला? एका घनदाट जंगलात एक बलवान सिंह राहत होता. तो जंगलाचा राजा मानला जायचा. त्याची गर्जना दूरवर पसरायची आणि सगळ्या प्राण्यांना त्याची भीती वाटायची. तो स्वतःच्या सामर्थ्यावर गर्व करत असे आणि त्याला वाटायचं की जगातल्या प्रत्येक समस्येचं उत्तर म्हणजे शक्ती. त्याच जंगलात एक छोटासा उंदीर राहायचा. त्याचा आकार नगण्य असला तरी त्याचा चपळपणाला मात्र तोड नव्हती. तो नेहमी भुयारातून इकडून तिकडे पळत राहायचा आणि बारीक सारीक अन्न गोळा करून आपलं पोट भरायचा. त्याला वाटायचं की वेग आणि चपळता हाच खरा खजिना. आणखी एक प्राणी मात्र तिथे होता. तो अगदी शांत, कोमल आणि बुद्धिमान. तो होता ससा. तो दिसायला मऊ, निरागस पण डोक्याने फारच चतुर होता. तो अनेकदा जंगलातील प्राण्यांना आपली शहाणपणाची मदत म्हणून अडचणीतून वाचवायचा. त्याचा विश्वास होता, बुद्धी हीच खरी ताकद. सापळ्यात अडकलेला सिंह एकदा उन्हाळ्याच्या कडक दुपारी सिंह एका मोठ्या वडाच्या झाडाखाली आराम करत होता. वाऱ्याची झुळूक वाहत होती. पक्ष्यांचा गोड आवाज जंगलात घुमत होता. सिंहाची डुलकी लागत असतानाच एका शिकाऱ्याने जंगलात पाऊल टाकले. तो शिकारी पण फार चतुर होता. त्याने सिंहाला पकडण्यासाठी एक मोठं जाळं झाडाखाली टाकलं. सिंह जागा होईपर्यंत त्याचे पाय त्या जाळ्यात अडकले. क्षणार्धात तो पूर्णपणे सापळ्यात फसला. सिंहाने जोरजोराने गुरगुरत गर्जना केली, पण त्याच्या गर्जनेने जंगल दणाणून गेलं. सगळे प्राणी घाबरले. आता उंदराची धाव. त्यावेळेस जवळच एक उंदीर दाणे गोळा करत होता. त्याने सिंहाची भीषण गर्जना ऐकली आणि घाबरून थरथरला. पण लगेच त्याच्या मनात विचार आला, आज मी काहीतरी मोठं करू शकतो. जर मी या राजाला वाचवलं तर माझं आयुष्य धन्य होईल. उंदीर धाडस करून सिंहाजवळ पोहोचला. सिंहाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अरे लहानशा जीवा, तू मला कसं मदत करणार? हे पहा, किती मजबूत दोर आहेत. उंदीर हसून म्हणाला, राजा, माझं शरीर लहान आहे, पण माझे दात तर धारदार आहेत ना. मी हळूहळू या जाळ्याचे दोर कुरतडीन. सिंहाने आशेने मान हलवली. उंदीर तातडीने कामाला लागला. तो एक एक दोर कुरतडू लागला. हळू जाळं सैल होऊ लागलं. आता सशाची युक्ती बघा. दरम्यान शिकारी परतला. त्याला आपलं जाळं हलताना दिसलं आणि तो पटकन सिंहाकडे धावू लागला. हे पाहून ससा, जो जवळच्या झुडपात बसलेला होता, क्षणभर विचारात पडला. मग त्याला एक युक्ती सुचली. तो मुद्दाम शिकाराच्या वाटेवर उडी मारत गेला. तो लंगडत जखमी असल्यासारखा पडू लागला. शिकाऱ्याला वाटलं, अरे वा, सिंह तर आधीच माझ्या जाळ्यात आहे, पण हा ससा जखमी दिसतोय. त्याला पकडूनही फायदा होईल. लोभाने आंधळा झालेला शिकारी सशामागे धावला. ससा त्याला जंगलाच्या आत वळणावळणाच्या वाटेने घेऊन गेला. कधी उडी मारत, कधी थांबत तो शिकाराला बरंच लांब घेऊन गेला. आता सिंहाची सुटका कशी झाली बघा. तोवर उंदीर सतत मेहनत करत होता आणि जाळ्याच्या शेवटचा दोर कापला आणि सिंह पूर्णपणे मोकळा झाला. सिंहाने मोठा श्वास घेतला आणि उंदराकडे कृतज्ञतेने पाहिलं. लहानगा सिंह म्हणाला, मी आज शिकलो की छोटासा जीवही मोठं काम करू शकतो. त्याच वेळी ससा परत आला. तो आनंदाने म्हणाला, राजा, शिकारी बरंच दूर गेलेला आहे बर का. आता आपण सुरक्षित आहोत. सिंहाने ससा आणि उंदराला आपल्या आणि बुद्धीने मला मुक्त केलं. आजपासून मी समजलो की खरा बल म्हणजे एकता. नवी मैत्री बघा कशी झाली. त्यानंतर
सिंह, उंदीर आणि ससा तिघेही चांगले मित्र झाले, की कुणालाही लहान समजू नये. प्रत्येकाचं महत्व वेगळं असतं. उंदीर आपल्या चपळाईने मदत करू लागला. ससा शहाणपणाने सल्ला देऊ लागला आणि सिंह आपल्या ताकदीने त्याचं रक्षण करू लागला. तिघांची मैत्री पाहून इतर प्राण्यांनाही एकतेचं महत्व समजलं. मग आपल्याला यावरून काय शिकायला मिळतं मित्रांनो? ही गोष्ट आपल्याला सांगते की प्रत्येक प्राणी, माणूस किंवा जीव हा काही ना काही गुणामुळेच खास असतो. शक्ती, बुद्धी आणि चपळता हे सगळे गुण एकत्र आले तर कोणतीही अडचण सहज सोडवता येते. एकता हीच खरी ताकद आहे. म्हणूनच मोठा असो वा लहान, प्रत्येकाला सन्मान द्या. कारण गरज पडल्यास अगदी छोटा जीवही पर्वता एवढं काम करून दाखवतो.